Hello guys, welcome to my new vlog. मी काल तुम्हाला बोलत होतो की आम्ही नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे. तर फायनली आम्ही रात्री 9:30च्या आसपास आम्ही अयोध्याला पोचलो. तिथून नंतर रूम केला आणि आता फ्रेश वगैरे होऊन अयोध्याकडे म्हणजे राम मंदिराकडे चाललो. तर हे इथून सुरुवात झाली आता मंदिराची. असा रस्ता आहे, बघू. आम्ही जिथं स्टे केला होता ना तिथून इथं यायला 50 रुपये घेतले. 20-20 रुपये बोलले होते, 60 रुपये, 10 रुपये कमी केले. आणि आय थिंक आम्ही मेन हायवेने नाही आलो, आम्ही शॉर्ट मधून असं गल्ली बोळातून आलो. त्याच्यामुळे जरा असं वेगळं वाटतंय. आणि आता पुढे गेल्यावर कळण एक्झॅक्टली की मंदिर कसं वगैरे. पुढे सीतामाताचं ना असं रसोई आहे काहीतरी, सीतामाता रसोई समथिंग. तर तिथं ना सगळं सीतेमातेचं सगळं असं वस्तू आहेत त्यांचं सगळं. तर ते आठवायला बोलत होते की ते पण एक बघण्यासारखं आहे. आणि माकडं बघा नाही किती माकडं, हे बघा माकडं सगळ्यात जास्त. मी आत्तापर्यंत सगळ्यात जास्त माकडं इथंच बघितलं. आम्ही जिथं स्टे केला ना तिथं पण माकडाचं संख्या भरपूर होती. म्हणजे असं रूमच्या आजूबाजूने सुद्धा ते असं इकडे तिकडे पळत होते. तर माकडे इथे भरपूर प्रमाणात माकडे, हे बघू शकता. बघा माकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आम्ही प्रयागराजला गेलो ना तिथल्यापेक्षा सगळ्यात जास्त थंडी येते. तुम्हाला दिसत असेल साईड आजूबाजूला धुकं पडलेले भरपूर. आणि रात्री तर बापरे, आम्ही फक्त रूम बघून स्टे केला. पण जे ब्लँकेट होते ना अंगावर ते स्वतः थंड पडत होते माहिती का. त्या खूप थंडी वाजली. आणि इथं सगळ्यात जास्त प्रमाणात थंडी इथंच आहे. प्रयागराजपेक्षा सुद्धा इथं थंडी जास्त आहे. तुम्ही मास्क लावा ना, म्हणजे मला हे कट करता येणार. तर हे बघा, हे बघा माकड, हे बघा माकडच माकड. लेण्याद्रीवर पण एवढे माकड नसेल जेवढे इथे माकडे. काय माहिती आहे, अशा रंगवले ते. आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे ना ज्यावेळेस तुम्ही इथं अयोध्येमध्ये येता ना तुम्हाला रूमची व्यवस्था, तर रूम वगैरे स्टेसाठी भरपूर क्वांटिटीमध्ये येतं. आणि रेट पण खूप कमी आहेत. असे एवढे पण नाही, 3-3 जणांचे ते 800, 700, 1000 असे घेतात, डिपेंड ऑन रूम. पण आहेत बऱ्यापैकी रूम असतातच. तर तुम्हाला ऑप्शन भरपूर आहे तिथं राहण्यासाठी. आता खाण्याची व्यवस्था बघू इथं कशा आहेत. म्हणजे राहण्याची तर व्यवस्था खूप आहेत. आता खाण्याची व्यवस्था बघू इथं कसं, म्हणजे खाण्यापिण्याचं कसं आहे. काय आलं चल ना, बॉटलमधलं चेक करू ना पुढं बॉटलमध्ये. ये सीता माता रसोई का कितना दूर है यहाँ से भाभी जी? अभी नहीं हुआ आप यहाँ? अच्छा, कहाँ जाएगा? सीता माता रसोई और राम मंदिर. हाँ इधर है राम मंदिर इधर है. हम देख के आए हैं. हाँ, और सीता माता वो ये रसोई वो भी उधर है. अच्छा, बता देगा, पूछिएगा ना. हाँ वही कर बता देंगे. एक मागं होतं काय घेऊन पोहू नये म्हणून झालं. काय झालं ताई, किती तू बॅगी धरी धरी. हां धर. हां शूज निघायला लागला का?
ಇಲ್ಲ जातो ठीक आहे नाही ठीक आहे. तर आता किती लांब आहे ते माहीत नाही इथून मंदिर आणि सीतामाता रसवी. आय थिंक 500 मीटर बोलले, सॉरी 250 मीटर बोलले. हां काहीच नाही, हलके एकदम, काही नाही, चाका व्हील असतं ना, एवढेच नाही. हां चला फास्ट चला तुम्ही पुढं, म्हणजे मला हे करा. मी आश्चर्य करतो, एवढं मोठं विश्वाचं मंदिर आपलं, सगळ्यात मोठं मंदिर, एवढं मोठं मंदिर आहे. आणि हे आजूबाजूला असं सुटेबल नाही वाटतं ना, थोडंसं जास्त म्हणणारच नाही कोण की एवढं मोठं मंदिराचं उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. आय थिंक ते दुसऱ्या रस्त्याने आले असतील मे बी चांगल्या, कारण की अशा तर ठिकाणून येणं शक्यच नाही. आणि आम्ही गल्लीबोळातून आलो आणि खरं तर पुढे असेल मेन हायवे. बघा अशी तोंडातून असं धूर येते, एवढं दुःख आहे. इथून झाले शॉप सुरू, खायचे वगैरे, प्रसाद, चहा. तिथे चहा ना ह्याच्यामध्ये जास्त देतात. कशामध्ये माहिती आहे का, ते तेल मटका छोटासा असतं ना मातीचा, त्याच्यामध्ये. इथं बघा भीड साचलेली. मी तर विचारलं त्यांना की इथं फेमस काय खाण्यासाठी, ते म्हणजे ह्या खाना म्हणजे खायचं फेमस नाही, इथं शॉप फेमस आहेत. ज्या फेमस शॉप आहेत ना चांगल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी भेटेल. शॉप चांगली असेल तर क्वालिटी ऑटोमॅटिकली भेटेल. आणि सगळंच खाण्यासाठी त्यांनी सगळ्यात जास्त रिकमेंड केलं आम्हाला जिलेबी, जे की आता इथं आहे सगळ्या वस्तू वगैरे, माळा वगैरे. अयोध्या कनक भवन आहे, कनक भवन. जायचं का मध्ये? चला. हां हे आहे कनक भवन. आता कनक भवनमध्ये काय आहे ते चेक करूया आपण. हे बघा इथं पण खायचं आहे, दुकानाचं नावच काय आहे. भाईने भी भेजा नहीं है. मंदिर खूप मोठं दिसतं. हां बघू ना भेटते का. तुम्ही मास्क लावा, मास्क. बॅग, परत एक बॅगचा प्रॉब्लेम आला. आता बॅग आम्हाला कुठेतरी ठेवावं लागतील आणि त्याच्यानंतर मध्ये जावं लागेल. विचारायचं का अगोदर कुठेतरी. आपण इकडे बघा ना, बॅग ठेवू शकतो कुठे माहिती का, जिथे चपला तिथं चपला काढू आणि तिथे बॅग ठेवू. सुजव घेऊ ना काहीतरी. कुठे बॅग घेऊन चालले? पण हे घेऊन चालले, हे नाही घेऊन चालले. हे पण चालले कुठे? त्यांना विचारू का? पुष्पाला विचारतो कि बैग घेऊन जाते. ये बैग अंदर लेके जा सकते मंदिर में? हाँ बावलटच निघाला, काहीच बोलला नाही. चला घेऊन जाऊ आपण. आणि जर परत म्हणजे ना परत खाली यावं लागेल आपल्याला. चला मग पोलिसाला चला मग जातीत म्हणल्या मग चला. ते शूज वगैरे काढतो आम्ही आणि इथं आहे स्टँड चप्पल, तो ते काढतो तिथं. मोठे बॅग वगैरे जर असते ना तुमच्याकडे अशा, तर ते म्हणलं विचारलं 2-3 ठिकाणी, तर ते बोलले तुम्ही घेऊन जाऊ शकता. बरं झालं ॲटलिस्ट एका ठिकाणी ठेवून जाऊ. ते बघा असं आहे म्हणजे सीताराम अशा प्रकारे आहे सगळं. हो हो
खूप मोठं आहे बरं का. असं आहे बघण्यासारखं. खूप मोठं स्पेस आहे आणि बसते आरामात बसते सगळे लोक. प्रवेशला जायचं, इथून मध्ये जायचं. काही बॅग खूप चांगली होतं. बॅग तिथे ठेवायची का? बघा इथे एंट्री केलेली आहे आम्ही. व्हिडिओ आलं नाही बघा असं नाही. इथून एक्झिट. इकडे पण आहे बघण्यासारखं काय बघावं लागलं. कनक मंदिर आहे इथं. ये क्या है? कनक मंदिर क्या है पता नहीं क्या होता है. यहाँ लिखा है, इधर लिखा है यह मंदिर का स्टोर है. पुराना सामान रहता है. बंद होने से चमगादड़ और चुचंदर भरे रहते हैं. उनकी छू छू आवाज़ से संभ्रमित न होए कि सीता जी की पायल की आवाज़ है. अफवाओं से सावधान रहे. गुड मॅसेज. म्हणजे जर कोणा तुम्हाला माहिती आहे ना थोडं जरी काय झालं की असं लगेच अफवा पसरते की देव बोलला असं तसं झालं, तर त्यांनी तिथं क्लिअर लिहिलेलं आहे की सामान ठेवलेले सगळे तिथं आणि उंदीर वगैरे अशा गोष्टी असू शकतात. त्याच्यामुळे जर काय आवाज आला तर सीता माताचा ह्यांचा आवाज आहे असं काही समजू नका सीता माताच्या पायाचा. तर हे बघा ओव्हरऑल असं सगळं. मध्ये दर्शन करून आलो, एक्झिट करून तिथं आलतो. आता इथे मध्ये जातो. मध्ये काय ते बघावं लागेल. खूप मोठं बांधकाम करायला लागेल. हे बघा काय इकडे तर काही दिसतच नाही. मला वाटलं इकडे काहीतरी आहे पण काहीच नाही इकडे मागच्या साईडला. चला परत रिटर्न जातो आणि परत तिकडून पुढून येतो. आगी तिथं मला काही दिसतच नाही. हे बघा हे आहेत सीतामाताचे पायाचे निशाण. हे बघा इथे घेण्यासारख्या वस्तू वगैरे आहे तिथं. अस्थिगंध वगैरे सगळं होतं. आमचं झालं ज्या मंदिरात गेलो होतो ना ते आहे कृष्णाचं रामकृष्ण मंदिर. बघा तुमचं रामकृष्ण मंदिर आहे आणि तिथं सीतामातेचे पायाचे असे ठसे पण आहेत. हा बघा. आणि इकडे असे शॉप वगैरे छोटे छोटे. पण एक सांगू का आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स हा, पुढे माहीत नाही मला कसं. जे आपले महाराष्ट्रातले देवस्थान आहेत खायच्या राहण्याच्या पिण्याच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याची सर ना कुठंच येऊ शकत नाही. कारण की आपल्या कसं मंदिरात घुसलं की कसं वाटतं म्हणजे इथं कसं गल्ली बोल आहे पण इथं कसं मंदिरात घुसलं की असं वाटतं की हा बाहेर निघून आहे. तसं इथं असं एवढं वेगळं नाही वाटलं काय. आता पुढे गेलो कळण की कसं असं हे सगळं पुढं. मी हे एक्सायटेड आहे बघायला की राम मंदिर कसं असेल.
राम मंदिर बघायला एक्सायटेड आहे मी की हे मंदिर कसं आहे, कारण की फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तर खूपच डेंजर होतं बघण्यासाठी, भारी होतं. आता पुढे गेलो तर सामान ठेवायला बॅग तिथे बॅग वगैरे आहे तर बॅग बिग कसली काहीतरी घे तिथे. गॉड रस्ता सूर्या मूर्ती वगैरे आहेत भरपूर. घ्यायला आहे बऱ्यापैकी नवीन नवीन काय काय, पण ना त्याला कॅरी करणं आणि ते घेऊन जाणं स्वतः बरोबर इट्स सो हार्ड. कारण की बघायचं का वस्तू म्हणजे वस्तू कुठे ठेवायचं ह्याची पंचायत आहे मेन म्हणजे. आणि त्यातली आधी ॲटो रस्ता छोटासा, तरी आम्ही पेढे घेतले थोडेसे, त्याचं पण बॉक्स झाला लगेच, त्याचं वजन वाढलं. स्पेशल गाडी घेऊन आलात ना तुम्ही तर मग ते सगळ्यात बेस्ट आहे, कारण त्यात तुम्ही जे काय घेता ते ठेवू शकता. हां अशा गाड्या जर मोठ्या मोठ्या आल्या एवढी सरस कसं चालणार. हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि साईडने असे शॉप वगैरे आहेत, कपडे वगैरे गमजा. अयोध्यात पुन्हा चाय स्पेशल. चाय स्पेशल. मग गुळाचं का काय साखरेचं माहीत नाही, पण प्यायचं येताना आधी दर्शन केलं ना मग आपण मोकळं येतो माहिती आहे का. मग सकाळी घ्यायला हे भविष्यात आता चाय वगैरे स्पेशल चाय आहे इकडे. काय माहिती गुळाचा चहा असेल तर घेईल नक्कीच, बाकीचं नाही. मग पुढे चला ना, ट्राय करू येताना. मागं बघू नका आता फक्त ताजी माझ घाला नाही तर. हे बघा इथे आहे बाटी चौका, जो की आपण डाळबट्टी म्हणतो, पण इथे वेगळ्या पद्धतीने आहे, तो ट्राय करू आता. जात नाही येतं ना खूप आहे ना, दर्शन करून मोकळं झालं. बाहेर जायचं काही काय माहिती. बरं चला, मध्ये जागा नाही. बघा मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे बाटी. बघा त्याची टेस्ट कशी आहे, कारण की आपण जसं की डाळबट्टी करतो ना घरी तसंच प्रकारे, पण हा जरा वेगळा आहे भाजलेला प्रकारे. बघू आता ट्राय करू. हा खूप गरम आहे, पण नुसतं भुसा बाहेर यायला लागला नाही. चौकशी बघायला पद्धती वेगळी, ह्यांची बनवण्याची पद्धत वेगळी आहे. लेट्स ट्राय. बापरे सगळंच वेगळं काय ते नवीन ट्राय. आता मुळा नाही खाणार कधी, इथं मुळा खायचा काय काहीतरी वेगळी चव आहे. मस्त. महाराष्ट्र तो महाराष्ट्र. हाँ महाराष्ट्र तो महाराष्ट्र. फर्स्ट टाइम ट्राई चाय. इसमें दो, इसमें भैया. हाँ कुल्हड़ में दो, कुल्हड़ में चाय. फर्स्ट टाइम चाय. मी नाही घेणार, ताईला देणार. कैमरा है भैया आपका? कितने का लिया था आपने? 60,000. किसका है? हाँ किसका है? क्या कैमरा किसका, किस कंपनी का है? GoPro. उसके साथ एक्सेसरीज भी बहुत है, पूरा मिल के 60 में पड़ा. आइए चाय नाश्ता भोजन करिए, छोले भटूरे खाइए, छोले पूड़ी दाल चावल सब्जी रोटी अचार सलाद. आइए गर्मा गर्म. अगोदर ना दर्शन करून यायचं, त्याच्यानंतर खाणं पिणं करायचं, कारण की आम्ही थोडंसं वेगळं उलटं केलं. आधी खाल्लं पिलं नंतर दर्शनला, कारण की पुढे गर्दी पण होईल ना, त्याच्यामुळे मग अगोदर
दर्शन केलं ना की गर्दीचा कमी सामना करावा लागेल. आता मंदिर म्हणल्यानंतर माहीत नाही किती गर्दी आहे. हे बघा खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी इथे नवीनच पुढे काहीतरी. बॅग बाळरूप राम मंदिर आहे. असं कुठं आहे मंदिर वगैरे. खायच्या वस्तू खाण्याचे भरपूर आहे, खाण्याचे घेण्याचे पण आहेत आणि पण फक्त कॅरी करायचाच प्रॉब्लेम आहे, बाकी काय नाही. हो ती बघायचं का मध्ये ते बरं चल येताना बघू. फायनली आम्ही पोहोचलो राम मंदिराच्या बाहेर. हे बघा असं आहे आणि हा मेन रस्ता आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही. ओ माय गॉड खूपच गर्दी. हां आम्ही जे आलो ना ते मधून शॉर्टकटने आलो सगळं बघा, पण बाहेरून असते सगळं. इथे तुम्ही चप्पल वगैरे तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. इथे सुविधा तशी लॉकरची. तर आता बघू मोठ्या वस्तू भेटत का नाही. आहे ते असं तिकडे पण येते ते सध्या बनत वाटतं, कारण की ते पण सॅक ठेवतो मी. हिरवून देऊ का पुढे पुढे घेऊन काय नाही तुला काय नाही. हे बी चला सगळं जे तुम्हाला मी दाखवलं ना तिथून सगळं चेकिंग होतं आणि चेकिंग करून आम्ही परत घेऊन चालू ते सगळं. आणि पुढे जागा ठेवायला ते मी दाखवतो तुम्हाला. हे बघा कसं आहे आउटलुक कसं बघा बाहेरचं. लोक गर्दी तर अफाट आहे, खूप गर्दी आहे बाबा. आता नंबरचंच माहीत नाही कसं काय आहे. सामान ठेवायचं कसं गर्दी तर बापरे. काही असं जर ही तर लॉकर आहे फायनली घेतलं आहे. तर तिथे मोठे मोठे वस्तू भेटतील बसतील नाही माहीत नाही. काम आणखी चालू आहे बघा तिथे. लॉकरची सुविधा आहे पण इथे छोट्या छोट्या वस्तू बसतील, पण मोठ्या बॅग वगैरे बसणं पॉसिबल नाही. खायसाठी स्पेशल पुढे आहे का नाही काय नाही बघावं लागेल. पुढे ठेवायला सांगितलं आहे कारण की इथं बसत नाही एवढे मोठेले. हे छोटे छोटेसाठी मोबाईल वगैरे हे ठेवायला आहे. चप्पल असं ठेवलं आहे बाहेर. मंदिर जाण्याचा मार्ग तिकडून आहे. हे इकडं सगळं सामान वगैरे ठेवण्यासाठीच आहे सगळं स्पेशल. ते का तिकडे मंदिर जाणे का मार्ग तिकडे मार्ग. कंस्ट्रक्शन चालू आहे. हां सगळ्यात मोठं लॉकर ते बोलतो आय थिंक सो.
भरपूर लोकांचं सामान. एक्सक्यूज मी, काम चालू आहे. पैसे रुपये आयडिया नाही सगळं ठेवता येतं इथं. हां, इथे स्पेशल असं हे काउंटर आहे ठेवण्यासाठी, लॉकर आहे. शूटचं माहीत नाही मला कुठपर्यंत देतील शूट करून. सगळं आहे. हां, मध्ये मोठे मोठे लॉकर आहेत. हो इकडे आहे ना, इकडे आहे ना, ती लिमिट लांब लाईन नाही, तिथे लाईन काहीच नाही. मुफ्त सेवा आहे बा. काय इधरूनच घ्यावं लागेल. उधर से जाइए ना, उधर से जाइए भाजी. त्याला विचारतो मी मोबाईल वगैरे अलाउड आहे का नाही, असेल तर मग घेतो, नाही तर नाही. कॅमेरा मोबाईल वगैरे सायलेंट करून ठेवायला सांगितलं. आम्ही जस्ट दर्शन वगैरे करून आलो आणि खरं आता म्हणजे ना भरपूर काम राहिले आणखी मंदिराचं, पण जेवढं काय झालं ना तेवढं अप्रतिम आहे. म्हणजे काय शब्दच नाहीत माझ्याकडे, एवढं भारी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे नाही तर असे चप्पल वगैरे सोडायला पण तुम्हाला फ्री आहे, तिथे पैसे घेणार नाहीत. तुमचं सामान वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा फ्री सुविधा आहे, पैसे कुठेच घेत नाहीत, काय नाही. आणि लाईन तर भरपूर मोठी होती, मध्ये काय कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हतं, इलेक्ट्रिक कोणतीच वस्तू अलाउड नव्हती. ही बळच वॉच नेली नाही, ते पण घेऊन जात नव्हते, जाऊन देत नव्हते. सो आपण रॉंग साईडने आलो, तर आपली चप्पल तिकडे मधून आहे का. तर मंदिर तर एवढं भारी आहे ना की बस. मंदिराचं पण पूर्ण म्हणजे पूर्ण जेवढा एरिया ना मंदिराच्या तेवढं पूर्ण काम राहिलेलं आहे. त्यांनी जे मेन काम होतं ते पूर्ण पटपट करून घेतलं आहे. आणि आता मंदिरामध्ये पण काम चालू आहे, बाहेर वरचं शिखरचं पण काम चालू आहे, आणि त्याच्या आजूबाजूचं पण काम चालू आहे. म्हणजे भरपूर प्रमाणात काम बाकी आहे. 50 to 60% काम झालेलं आहे पूर्ण, आणि 40% राहिलं आहे काम, 40 to 50% आहे अराऊंड. तर खूप भारी वाटलं. इथेच आहे का आता चप्पल वगैरे स्टँड ठेवलेत आम्ही, घेतो चालू तर. सामान वगैरे सगळं कॅरी केले, शूज वगैरे घातले. आता आम्हाला पुढे दिसते प्रसाद, सीता रसोई भंडार आहे. तर तिथं आता काहीतरी खास झालं ना, इथं आहे लो काय आहे खायला. या इकडं हो जायची, जा खुर्ची फिरची जाऊ द्या, बसू इथं मस्त म्हणतात. चला पहिलं हात वगैरे मस्त धुतो आणि मग पाणी नाही वाटतं. बघा पूर्ण भीड आहे इथं खाण्यासाठी. सेमच प्रसाद असेल इथं पुढे गेलं तरी बघा ना किती गर्दी. आधी
या तुम्ही जय श्रीराम. जय श्रीराम. हे बघा गरमागरम गरमागरम डाळ. गरमागरम डाळ खिचडी आहे. डाळ खिचडी आहे. वाह. मंदिरात येऊन खायची मजा ना खरंच वेगळी असते बरं का. बाहेर खाण्यात आणि मंदिरामधलं खाण्यात टेस्ट पण एक वेगळीच असते आणि मजा पण वेगळीच असते. आता मस्तपैकी आम्ही बसून इथं खातो. अरे ते मी घाबरलो ना. मी असं बघायला आता एकच येते. हां मागितलं तरी म्हणलं आज नाही. संपलं खाऊ. चला पाठवून द्या. आणि अजून एक ठेव. थांबा थांबा खाली थांब. आज मी घेऊन येतो. आज मी पण घेऊन येतो. हां. आता टेस्ट करून बघतो कसं लागतंय. आम्ही हे 2 आणलेत. त्याच्यात एक आणि आणखी एक असे 4 आणले. एकच मिनिट. वा टेस्ट अप्रतिम आणि टेस्ट अप्रतिम आहे आणि अनलिमिटेड आहे. तुम्ही घेऊ शकता. ठेव नाही तर नाही जागा हां ठेव. हे 3 आणि एक 4 घेऊन आलो आम्ही. जरा घ्या हे. खाने में मजा आएगा अभी. हाँ बस बस. मंदिरात आल्यापासून 1 रुपया सुद्धा खर्च करायची गरज नाही लागली. काय कुठेच सगळीकडे फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं. चप्पल स्टँडपासून ते खाण्यापर्यंत सगळं तुमचं सामान वगैरे म्हणजे सगळं फ्रीमध्ये. खूप भारी आहे. पटपट खाऊन घेतो. नंतर पुढे बघू काय आहे का दाखवण्यासाठी मग दाखवतो. मस्तपैकी आमची पेटपूजा झाली. जवळजवळ मी 4 ते 5 वेळा दुरणमध्ये ते प्रसाद घेऊन आलो. मस्त पोट भरलं आणि जिथं प्रसाद खाल्ला ना तिथूनच एक्झिट आहे बाहेर जाण्यासाठी. आणि मेन म्हणजे असं काही प्रॉब्लेमच नाहीत कुठं. कारण की तुम्ही विचारलं ना तुम्हाला इझिली माहीत होऊन जातं. कारण की भरपूर जणांचं असं असतं की येण्याच्या अगोदर कसं जायचं कसं यायचं कुठे काय काहीच माहीत नसतं. पण इथं आल्यानंतर ना ते ऑटोमॅटिक समजतं सगळं समजतं. आता मस्तपैकी पोट भरलेलं आहे प्रसाद खाऊन. आणि प्रसादाची चवच ना खरीच वेगळी असते बरं का. आणि पब्लिक तर बघू शकतो माझ्या मागं एवढी लोक प्रसाद खाण्यासाठी आलेले. आणि आता एक्झिट आहे. आता आम्ही जातो बाहेर आणि बाहेर गेल्याच्या नंतर मग पुढचा प्लॅन नाही ते काय ते आम्ही ठरवू कुठे काय कसं काय करायचं ते. बघा पब्लिक भरपूर येते ना. खूप पब्लिक आहे. हे कुठे गेले हां तुम्ही बघा पब्लिक किती आहे. बाहेर आल्यानंतर बघा एक कसली भीड आहे. आमचे फोटो वगैरे आहेत बाहेर आणि असं घेण्यासाठी वस्तू पण हे काय प्रकारे काय हे काय आहे. गचा राम मंदिर का प्रसाद. ओके. आता बाहेर कुठं कसं जायचं ते विचारतो एकदा. बाहेर मंदिराच्या बाहेर तर आलो आता ट्रॅव्हलचं विचारतो.
आता आम्ही एका ऑटोमध्ये बसलो. इथले मोस्ट ऑफ सगळेच ऑटो आहेत ना इलेक्ट्रिकल ऑटो आहेत ना, ध्वनी प्रदूषण ना काही नाही. खूप चांगले आहे ऑटोची पण सिस्टम. आणि आता इथून डायरेक्ट आम्ही चाललो बायपासला. तिथून आम्हाला भेटेल ट्रॅव्हल आणि तिथून आम्ही एक दुसऱ्या लोकेशनला चाललो आहे. ते आता मी डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल, आता नाही. पण खरंच खूप भारी वाटलं इथे फिरून. दर्शन पण खूप चांगलं झालं, फिरतं पण आलं, सगळं माहीत पण झालं. थोडी ट्रॅफिक आहे इथं, गर्दी वगैरे आहे. भैया हे सगळे लोक रस्त्याने मधोमध चालत ना, त्याच्यामुळे ना काय समजत नाही, म्हणजे ट्रॅफिक पण होते. हे बघा आता काय घ्यायचंय सांग. स्टार फूड तिथे खायला एकदम बक्का टेस्ट आहे. ट्राय करू पण नका, चुकून पण ट्राय नका करू. हा खाऊन बघा ना. मी खाल्लं होतं एकदा. आता गेले ना आपले 40 रुपये व्हायला. नंतर चव लागते ती गोड गोड, पण ट्राय बिलकुल नका करू, कसं तरी लागते. आम्ही जायच्या टायमाला रेल्वे यायच्या टायमाला एकच झालं. अरे का आम्ही रेल्वे आली. बीडला कधी येते काय म्हणता, असा आवाज ऐकला आम्ही आतुर होते एकदम. फायनली झालं आमचं राम मंदिर अयोध्या वगैरे बघून. आणि मला तरी खूप मजा आली. मोस्ट ऑफ तिथलं सगळं आणखी तरी बनवायचं राहिले, पण तरी पण एवढं भारी वाटलं बघून फिरून. तर राम मंदिर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. तर आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.